महाराष्ट्र न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। परभणीतील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 128 कोटींची मदत मंजूर। परभणी जिल्ह्यात जून ते ऑगस्ट 2025 या महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने 128 कोटी 55 लाख रुपयांची मदत मंजूर केली आहे। यामुळे जिल्ह्यातील 2,38,530 शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक सहाय्य मिळणार आहे। महसूल आणि वन विभागाने 18 सप्टेंबर 2025 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार छत्रपती संभाजीनगर, पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्यांमधील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी एकूण 136 कोटी 3,99,000 रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे। या निधीतील बहुतांश हिस्सा म्हणजेच 128 कोटी 55,38,000 रुपये एकट्या परभणी जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आला आहे। ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल। जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची तात्काळ दखल घेऊन सरकारने मदत जाहीर केल्याबद्दल जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले। अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता। शासनाने तातडीने निधी मंजूर केल्याने शेतकऱ्यांना मोठा आधार मिळेल असे त्यांनी सांगितले। पंचनामे सुरू, लवकरच आणखी मदत। सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा शेतीपिकांचे नुकसान होत आहे। या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू आहेत। पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी लवकरच पंचनामे पूर्ण करून बाधित शेतकऱ्यांना आणखी मदत उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली आहे। या निर्णयामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे। परभणी जिल्ह्यात जून, जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली होती आणि त्याचे पंचनामे देखील सादर करण्यात आले होते। म्हणूनच राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आज परभणी जिल्ह्यासाठी 128 कोटी 55 लाख रुपये निधी दिलेला आहे आणि ह्या महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीचे सुद्धा नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा करण्यात येईल। म्हणून परभणी जिल्ह्यातील संपूर्ण शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छिते की आपण काळजी करू नका। हे संवेदनशील सरकार आहे आणि आपल्या सगळ्या अडचणींची जाणीव आपल्या सरकारला आहे। मी परत एकदा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे मनापासून आभार मानते, महायुती सरकारचे आभार मानते।